तर चंद्रवंश त्यांनी वर्णन करून सांगतात। या वंशामध्ये त्यांनी चंद्राच्या वंशामध्ये त्यांनी सगळ्यात आधी भगवान आदिनारायण आहे, त्याच्या नाभीतून कमळ प्रगट झालं, त्याचं वर्णन करून सांगतात। आयात श्रूयताम राजन वंश सोमस्य पावन। हा सोम म्हणजे चंद्र, चंद्राचा वंश सांगतो। आदिनारायण त्याच्या नाभीतून कमळ, त्याच्यातून ब्रह्मा, त्याच्यातून त्याचा पुत्र झाला आत्री, त्याचा पुत्र झाला चंद्रमा, त्याचा पुत्र झाला बुध, त्याचा पुत्र झाला पुरुरवा, त्याचा पुत्र झाला गादी, त्याचा पुत्र झाला विश्वामित्र। ही शृंखला त्यांनी वर्णन करून सांगतात। याच वंशामध्ये त्यांनी महाराज जमदग्नी ऋषींचं चरित्र त्यांनी आलं। रेणू नावाचे ऋषी आहेत, त्यांची कन्या रेणुका, हिचा विवाह जमदग्नी बरोबर झाला। जमदग्नी तपस्वी आहेत, यांच्या आश्रमामध्ये कामधेनूची एक कन्या होती, तिचं नाव होतं नंदिनी। ती त्यांनी म्हणाल ते द्यायला तयार होती। एक सहस्रार्जुन नावाचा राजा होता, तो दत्तात्रयांचा भक्त होता। दत्तात्रय प्रसन्न झाले, विचारलं काय पाहिजे तुला? तो म्हणला मला 1000 हात आहेत, मी बलवान आहे, मला कोणीच जगातलं मारू शकत नाही, माझी एकच विनंती आहे, मला मारण्याकरिता भगवान विष्णूनं प्रगट व्हावं, एवढंच माझं म्हणणं, माझा मृत्यू भगवान विष्णूच्या हाताने व्हावा। दत्तात्रयाने त्याला वरदान दिलं होतं। हा सहस्रार्जुन एक दिवशी जमदग्नीच्या आश्रमामध्ये आला। जमदग्नी मोठे कोपिष्ट होते महाराज। रेणुका पतिव्रता आहे, पदरात पाणी आणत होती। एक दिवशी पदरात पाणी तिला आणता आलं नाही, तिनं देवतांची जलक्रीडा पाहिली, काम पोटात जागा झाला, वृत्ती विकारी झाली, तरी पातिव्रत्य भंग झालं। म्हणून त्यांनी पतिव्रतेचे हृदय जैसे आणि पती वाचून न स्पर्श, म्हणून त्यांनी महाराज विकार निर्माण झाला। पदरात पाणी आलं, रागावले, मुलांना बोलावलं, 3 मुलं होते म्हणे, हिचं मस्तक उडवा। 3 मुलांनी ऐकलं नाही, त्यानं जाळून भस्म करून टाकलं। परशुराम नावाचा 4था मुलगा आहे, त्याला बोलावलं म्हणे, हिचं मस्तक उडव, लगेच उडवलं महाराज। त्याला प्रसन्न झाले, म्हणे तुला काय पाहिजे सांग? म्हणे माझी आई माझे भाऊ मला जिवंत करून द्या, आणि त्यांना स्वप्न पडल्यासारखं सुद्धा वाटू नये अशी पूर्वस्थिती निर्माण करा। परत देऊन टाकले महाराज त्यांना ते। अशी त्यांनी समर्थ असणारे जमदग्नी होते। हा सहस्रार्जुन त्यांनी आला त्यांच्या आश्रमामध्ये, त्याची सगळी सुविधा नंदिनीने केली। त्याला आश्चर्य वाटलं, तो म्हणला महाराज ही गाय तुमच्या काय कामाची नाही, ही त्यांनी आमच्या कामाची आहे, राज्याला कामाला येईल, आम्ही घेऊन जातो। ते म्हणजे नेऊ नकोस, हे ऋषीमुनींच्या हिताकरताच आहे, ऋषीमुनींनाच दिलेली आहे। त्यानं ऐकलं नाही, दोघांमध्ये त्यांनी भांडण झालं आणि त्याने जमदग्नीचं मस्तकच उडवलं। कोणी सहस्रार्जुनानं मस्तक उडवलं। मग रेणुका व्याकुळ झाली, 21 वेळेला छाती बडवली, परशुरामा धाव, परशुरामा धाव। 21 वेळेला छाती बडवली, परशुरामजी धावत आले। परशुरामानं आईचा आकांत पाहिला आणि प्रतिज्ञाच केली, निक्षत्रिय पृथ्वी करीन, 21 वेळेला क्षत्रिय पृथ्वी करीन। म्हणून आई वडिलांचं ते शरीर त्यांनी कावडीत घालून मातापूर पर्वतावर नेलं माहूरला। त्यांचा अग्निसंस्कार त्यांनी, रेणुका सती गेली, तिथं त्यांनी रडू लागली परशुरामजी। दत्तात्रय भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले, रडू नकोस, ते सामान्य नाही, शिव पार्वती आहेत। म्हणे कसं काय? हाक मार म्हटले, हाक मारलं की शिव पार्वती प्रगट झाले। मग त्याला कळालं, म्हणे तू पण सामान्य नाहीस। म्हणे कोण आहेस? म्हणे मी त्यांनी तू त्यांनी विष्णूचा अवतार आहेस। मग त्याला समाधान वाटलं, कशाकरिता आला? सहस्रार्जुन मारायचा आहे म्हणून त्यांनी सहस्रार्जुनाचा निपात करून टाकला आणि 21 वेळेला क्षत्रिय मारून टाकले आणि पृथ्वी ब्राह्मणाला दान देऊन टाकले। हा जो अवतार आहे हा त्यांनी ब्राह्मण कुळात प्रगट झालेला अवतार आहे, पण क्षात्र कर्म करणार आहे म्हणून अशा पद्धतीने दिव्य अवतार भगवान विष्णूने धारण केला। त्याला परशुराम असं म्हणतात। परशुराम भगवान की जय। या चंद्रवंशामध्ये पुढे जाऊन त्यांनी पुरुरव्याच्या वंशामध्ये नुहुष नावाचा राजा झाला। हा नुहुष म्हणतात, नुहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटे भांबावला। त्याला त्यांनी इंद्राच्या पत्नी बरोबरच विवाह करायची इच्छा झाली। तो म्हणला त्या रती बरोबर विवाह करायचा। मग काय करायचं? ती आता व्याकुळ झाली, ती म्हणली बघा असं कर, म्हणजे नेणं भुजंगत्व पावला असं आहे ना पुढे प्रमाण। ती त्याला म्हणले बघा अशा एखाद्या त्यांनी रथात बसू नये की ज्याच्यात कोणीच बसलं नसेल। म्हणजे कोणत्या रथात? ऋषीमुनींना जोड म्हणे रथाला, आणि त्या रथात बसू नये। सारे ऋषीमुनी रथाला जोडले आणि हातात चाबूक घेऊन त्यांना मारायला लागला। त्याला सर्प, सर्प संस्कृतात सर्प म्हणजे लवकर चला असं म्हणायचं, सर्प सर्प म्हणायचे। ऋषीमुनी रागावले, म्हणे मूर्खा, सर्प सर्प म्हणतो, जा तू सर्प योनीला प्राप्त होशील। मग नुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटे भांबावला, नेनो भुजंगत्व पावला, मग त्याला सर्पत्व प्राप्त झालं, तोच हा नहुष आहे। या नहुषाच्या वंशामध्ये ययाती जन्माला आला। त्या ययातीच्या पुढे त्यांनी संयाती, अयती, नियती, कृती अशी त्यांनी या नहुषाची 6 असणारी त्यांनी ती मुलं आहेत। याच वंशामध्ये पुढे जाऊन त्यांनी महाराज रंतिदेव नावाचा राजा झाला। रंतिदेवाची कथा मोठी लांबलचक आहे, त्याच्यामध्ये दुष्यंत आणि शकुंतला यांची पण कथा वर्णन करून सांगितली। त्यांच्या घरी झालेला भरत नावाचा राजा आहे, त्या भरताची पण कथा त्यांनी वर्णन करून सांगितली। याच रंतिदेवाच्या वंशामध्ये 2 वंश त्यांनी झाले, एक आहे कुरुवंश आणि दुसरा यदुवंश। कुरुवंशामध्ये कौरव आणि पांडव त्यांनी जन्माला आले, त्यांची कथा आपण मागेच ऐकलेली आहे। आता यदुवंश, यदु म्हणजे त्यांनी यादवांचा वंश। या यादवांच्या वंशामध्ये त्यांनी ययातीच्या घरी यदु जन्माला आला आणि या यदूच्या वंशामध्ये देवमीढ नावाचा एक राजा जन्माला आला। या देवमीढाला 2 पत्नी होत्या। एका पत्नीपासून आर्जन्य पर्जन्य नावाची मुलं झाले, त्यांच्यापासून गोकुळातले गोपाळ जन्माला आले
आणि दुसरी जी पत्नी आहे तिच्यापासून शूरसेन नावाचा राजा झाला आणि हा शूरसेन त्यांनी सौरी गावामध्ये त्यांनी राहू लागला. सौरी गावाचा हा राजा झाला. या शूरसेनाला त्यांनी अशा पद्धतीने पुत्र झाला, त्याचं नाव आहे देव. या वसुदेवाचा विवाह त्यांनी देवकी बरोबर झाला. त्याला अनेक पत्नी होत्या. देवकी बरोबर विवाह झाला आणि वसुदेव देवकीच्या घरीच त्यांनी जगन्नियंता परमात्मा जो पूर्णोत्तम अवतार धारण करून आला, अंश अंशांश कला आवेशपूर्ण आणि पूर्णोत्तम असा पूर्णोत्तम अवतार धारण करून श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. तो मथुरेत कारागृहात प्रगट झाला. तिथून तो त्यांनी महाराज गोकुळात गेला. 11 वर्षापर्यंत भगवान व्रजभूमीत राहिला. 14 वर्ष भगवान मथुरेत राहिला आणि 100 वर्ष भगवान द्वारकेत राहिला. असं 125 वर्षाचं आयुष्य त्याला प्राप्त झालं. या दरम्यान भगवंतानं पृथ्वीवरच्या पापाचा भार घालवला, दिव्य असणारे कर्म केले. म्हणून त्यांनी हे सोंग सारिले या रूपे आनंदे आणि पुढेही बहुत करणी आहे. पण बालक्रीडा करून त्यांनी पुढे त्यांनी द्वारकेत गेला आणि अनेक दिव्य असणारे पराक्रम भगवंतानं करून दाखवले आणि सगळे पराक्रम करून भगवान निजधामाला निघून गेला. अशी कथा त्यांनी नवमस्कंधामध्येच वर्णन करून सांगितली. राजा ऐकत होता. राजा म्हणला, महाराज किती वेळापासून कृष्ण जन्माकरता बसलोय डोळ्यात प्राण आणून, आणि तुम्ही दिलं काडीनं औषध लावून. तो असा प्रगट झाला आणि इथे इतके वर्ष राहिला आणि तिथे तितके वर्ष त्याने असं केलं गेलं नाही धमाल निघून. असं नाही मला ऐकायचं. मला जरा कृष्ण चरित्र विस्तारानं सांगा ना, ते ऐकण्याकरिता मी व्याकुळ झालेलो आहे. म्हणे पण राजा, भागवतामध्ये 4थ्या दिवशी कृष्ण जन्म होत असतो. आपली ही भागवत कथा 8 दिवसाची आहे म्हणून आपण 5व्या दिवशी करतो आहोत. महत्वाची गोष्ट आहे. असं आहे 5व्या दिवशी होतं म्हणा, काही झालं तरी. म्हणून त्यांनी 4थ्या दिवशी कृष्ण जन्म होत असतो. 4था दिवस अशा पद्धतीने त्यांनी झाला होता. 7 दिवसात मरशील असा शाप होता ना. राजा 4 दिवस झाले रे, तू पाण्याचा थेंब सुद्धा अजून घेतला नाही, तुला तहान लागली नाही का? राजा म्हणला, महाराज फार तहान लागलेली आहे, पण पाणी पिण्याची नाही, मग भगवंताचं चरित्र श्रवण करण्याची तहान लागली आहे. माझे कान आसावलेले आहेत, तुम्ही मला कृपा करून भगवंताचं चरित्र विस्तारानं सांगा, असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आणि मग शुकाचार्य प्रसन्न झाले. सांगणाऱ्या माणसानं सुद्धा ऐकणाऱ्या माणसांची मनस्थिती जाणत जावी. यानं खरंच ऐकावं वाटतंय का? नाहीतर आपण कालच ऐकलं, अभक्तांस्तांश विज्ञाय न ददवस कथामृतम. ही कथा अभक्तांना कधीच देऊ नये महाराज. म्हणून ते भगवंताचं चिंतन अभक्तांच्या समोर मांडू नये. लोक त्यांनी दाव्याला नदीवर कीर्तन करतात, नदीवर प्रवचन त्यांनी करतात. कोणते श्रद्धावान कोणते भाविक ऐकायला असतात खरं मला तुम्ही सांगा. देवाची कथा आपण नदीवर नेऊन मांडतो, अमंगल असणाऱ्या ठिकाणी. सारे भाऊबंद गोळा झालेले असतात, सारे पाहुणे रावळे असतात ज्यांना अजिबात प्रेम देवाविषयी नसतं, आणि त्यांच्या समोर आपण भगवंताची कथा सांगतो. खरं सांगा, देव आपल्यावर प्रसन्न होईल का? अरे प्रसन्न होणार नाही. या जन्मात फक्त गंमत होईल, या जन्मात गंमत वाटेल. आणि हा जन्म निघून गेल्यानंतर पुढे काय होईल हे सांगण्याकरिता माझ्याकडे शब्द सुद्धा नाहीत. म्हणून त्यांनी माझ्या भगवंताची पवित्र कथा ही नदीवर मांडायची नाही. ही कथा त्यांनी अभक्तांच्या समोर द्यायची नाही. या कथेची विक्री करायची नाही. ही कथा आईपेक्षा श्रेष्ठ आहे. काल आपण ऐकलं, माते परिस थोर कथा, आईपेक्षा थोर असणारी कथा आहे. भाड घेता न लाजे. म्हणून या कथेची त्यांनी महाराज विक्री करायची नाही, कीर्तनाची विक्री करायची नाही. हे संप्रदायाचं तत्व आहे आणि हे आपण सगळ्यांनी पाळायचं असो. म्हणून त्यांनी महाराज या सगळ्या पथ्यात जो अशा पद्धतीने जीवन जगेल, भगवान त्याच्यावर प्रसन्न होईल. जो पथ्य पाळून त्यांनी जगेल, ऐहिकातलं लौकिक संपत्ती प्राप्त होईल, पण ती संपत्ती पचत नसते, तिचा इथंच निचरा होत असतो. हे लक्षात ठेवा. आणि निचरा कसा होईल ते सांगता येत नाही. म्हणून त्यांनी मला सावधान भगवंताचं चिंतन करावं आणि भगवंताकरताच त्यांनी आपलं जीवन व्यतीत करावं असा त्यांनी भाव आहे. म्हणून ऐकणाऱ्या लोकांच्या समोर सांगावं. म्हणून त्यांनी ऐकायची तयारी दाखवली राजानं, सांगायची तयारी दाखवली शुकाचार्यांनी. मग सांगायला सुरुवात केली. दशमस्कंधात त्यांनी तो प्रसंग सांगतात. दशमस्कंधामध्ये निरोध लीला वर्णन करून सांगितल्या. याच्यामध्ये 90 अध्याय आहेत, 2 भाग आहेत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये त्यांनी महाराज सांगायला सुरुवात केली की त्यांनी महाराज एक राजा होऊन गेला भोजवंशामध्ये, त्याचं नाव आहे आहुक. माथुर प्रांतामध्ये असणारा हा राजा, मथुरेमध्ये. या आहुक राजाला त्यांनी महाराज 2 मुलं झाली. त्याचं नाव उग्रसेन आणि दुसरा आहे त्यांनी देवक. उग्रसेना त्यांनी अशा पद्धतीने मुलगा झाला, त्याचं नाव आहे कंस. या उग्रसेनाची पत्नी गर्भवती झाली. तिच्या गर्भावर द्रुमिल नावाच्या राक्षसाची सावली पडली. कोणीतरी सांगितलं ब्राह्मणांच्या गर्भावर राक्षसाची सावली पडली, मुलगा राक्षसासारखाच होईल. वाटच पाहत होता मुलगा व्हायची. उग्रसेनाला मुलगा झाला, टोपलीत घातला आणि पाण्यात सोडून दिला. यमुनेच्या पात्रात वाहत वाहत सौरी गावापर्यंत गेला आणि सौरी गावात त्यांनी कोणाला तरी सापडला आणि त्यानं शूरसेनाकडे नेऊन दिला. शूरसेनाने तो स्वीकारला. त्या मुलाचं नाव ठेवलं कंस.
कंस लहानचा मोठा झाला आणि कंसाला कोणीतरी सांगितलं की तुझ्या बापानेच तुला पाण्यात सोडलं होतं, उग्रसेन तुझा खरा पिता आहे. रागावला कंस, मला बापाचा बदला घेईन. इथूनच सुरू झालं महाराज, ते बापाचा बदला घ्यायला सुरुवात झाली. मग त्यांनी तपश्चर्या केली, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणे काय पाहिजे तुला? म्हणे मला अमर करून टाका. ते म्हणले तसलं बंद करून टाकलं, आता हे अमर फिमर कोणाला करीत नाही. म्हणे का बरं? ज्याला वरदान देतो ते माझ्याच मागे पळतं. म्हणे वृकासुरला वरदान दिला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म त्यागणी होईल. त्याचंच नाव आहे भस्मासूर, त्याचं खरं नाव आहे वृकासुर. पण दुसरं काय माग? म्हणे विजय होण्याचं वरदान द्या. वरदान देऊन टाकलं. परशुरामजी महाराजांनी त्याला धनुष्य दिलं. त्यानं सगळे दैत्यांची फौज तयार केली, बापावर आक्रमण केलं आणि उग्रसेनाला सगळ्यात आधी बंदीखान्यात टाकलं. बापच बंदीखान्यात टाकलं. साधू संतांचा छळ करू लागला, सर्वांना त्रास देऊ लागला. असा असणारा हा कंस आहे, उन्मत्त झाला होता. या कंसाच्या त्रासाने सर्वजण त्रस्त झाले होते. काय करावं काही समजेना, भगवंताची विनवणी करू लागले होते सर्वजण. पृथ्वीला पापाचा भार झाला होता. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तो सांगत असे. रडून रडून सांगत होती. ब्रह्मदेवानं भगवंताचे स्तवन केलं. नमस्तोनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षी शिरूर भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमस्तुते. भगवान प्रसन्न झाले आणि आकाशवाणीद्वारा त्यांनी सांगून टाकले, चिंता करू नका. काय होईल? देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. म्हणून त्यांनी वरदान देऊन टाकलं, जर काय भगवंताला मी येणार आहे. देवकी ही कंसाची चुलत बहीण आहे. अहोकाला त्यांनी झालेली जी 2 मुलं आहेत त्याच्यात देवक आहे. या देवकाला बऱ्याच कन्या आहेत. त्या कन्यांमध्ये त्यांनी देवकी नावाची कन्या ती उपवर झालेली आहे. हिचा विवाह कोणाबरोबर करावा असा प्रश्न त्यांनी कंसाच्या मनात आहे. ती त्याची चुलत बहीण आहे. कंस मोठा धुरंधर आहे महाराज, दूरदृष्टीचा राजकारणी आहे. त्याने विचार केला की आपली ही बहीण त्यांनी यादवांच्या घरात दिली पाहिजे, कारण यादव संख्येने जास्त होते. मग भविष्यात हे आपल्याला त्रास देऊ शकतात, पण आजच त्यांच्याशी नातेसंबंध जोडून ठेवलेला चांगला. म्हणून त्यांनी वसुदेवाला बोलावलं, म्हणे माझ्या बहिणीशी लग्न कर. वसुदेवजी म्हणले माझे पहिले 6 लग्न झालेले आहेत, आता मला लग्न करायची इच्छा नाही. पौरवी, रोहिणी, भद्रा, मारिशा, रोचना आणि इला या त्याच्या 6 पत्नींची नाव आहेत. आता 7वं लग्न करायचं तो मला नाही करणार मी लग्न. कंसानं खडगच हातात घेतलं, मला मारूनच टाकतो तुला. वसुदेवानं विचार केला, याच्या हाताने मरून 6 बायकांचा वनवास करण्यापेक्षा 7वं लग्न केलेलं चांगलं. म्हणून विवाहाची तयारी दाखवली. विवाह अशा पद्धतीने संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर वरात त्यांनी मिरवायची तयारी सुरू झाली. या कंसाने सगळ्या लोकांच्या समोर एवढं सगळं त्यांनी बहिणीला देऊन टाकलं. वरात मिरवत होता. या वरातीत त्यांनी अशा पद्धतीने विघ्न आलं आणि स्वर्गातल्या देवदेवतांनी आकाशवाणी केली, कंसा जिची वरात मिरवतोय तिच्याच पोटी आठवा येईल आणि तुला मारेल. मग मात्र त्यांनी कंस व्याकुळ झाला. त्यानं लगेच देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. खडगा हातात घेतलं, तिला मारतोय. हात तो धरला वसुदेवे. वसुदेवानं 4 गोष्टींनी तिच्या समजून सांगितलं, मारू नकोस, तुझी बहीण आहे, तुला दादा दादा म्हणते, आबल आहे, तुझ्यावर फार प्रेम करते, कशाला तिला मारतोयस? मग काय करू? म्हणे तुला मारणारा तिच्या पोटी 8वा जन्माला येणार आहे. तिने तुझं काय केलं? आम्हाला बंदीखान्यात टाक, जेवढे मुलं होतील तुला देऊन टाकू. इथूनच देवाचं चरित्र सुरू झालं. म्हणून त्यांनी बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाल त्यांनी देवकीला पहिला मुलगा झाला ना. कंस मारण्याकरिता आला, पण ते बाळ कंसाकडे पाहून हसू लागलं. मग काय करावं? त्याला वाटलं मला पाहतोय, मामा मामा म्हणतोय, आणि माझं काय केलं? देऊन टाकलं परत. कंस परत फिरला. इतक्यात त्यांनी नारदजी महाराज आले. नारदाने विचारलं, काय रे कंसा, काय करत होतास? म्हणे काय नाही, देवकीला मुलगा झाला आणि मारायला गेलो होतो. म्हणे मारलोस का? मग नाही मारलं. म्हणे का बरं? अहो ती माझ्याकडे पाहून हसायला लागलं, 1 दिवसाचं बाळ आहे, मला मामा मामा म्हणताय, मी का बरं त्याला मारू? म्हणे काय भोळा आहेस रे कंसा? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. कंस काय भोळा नव्हता, कंस गाभोळा होता. पण त्यागनी महाराज ही नारदांची कला आहे, नारदजी कलाकार आहेत. त्यांनी सांगितलं, बघ कोणताही मुलगा आठवू शकतो. म्हणे कसं काय? एक गुलाबाचं फुल हातात घेतलं, सांगितलं सांग बरं याच्यातली कोणती पाकळी पहिली आणि कोणती शेवटची आहे? तुम्हाला कोणती पहिली होईल आणि कोणती पण शेवटची होऊ शकते. मग त्यांनी हिला जर त्यांनी 8च मुलं झाले आणि खालून मोजायला सुरुवात केली तर पहिला कितवा होईल रे? म्हणे 8वा होईल. हिला जर 9 मुलं झाले आणि खालून मोजलं दुसरा कितवा होईल? म्हणे 8वा होईल. हिला जर 10 मुलं झाले आणि खालून मोजलं तिसरा कितवा होईल? कोणताही 8वा होईल. मग काय करू? मी काय सांगू म्हणे तुला? पण महाराज म्हणतात, पुण्य सारावया आले देवर्षी आणि वधी बाळकाशी ठेवू नको. त्यानं ते बाळ हातात घेऊन गरगर गरगर आपटून देवकीच्याच समोर मारून टाकलं. देवकी व्याकुळ झाली, दादा मारू नकोस, माझं बाळ म्हणून आकांत करू लागली. असं 1 नाही 6 वेळेला झालं. 6 लेकरं मारून टाकली. 7वा गर्भ आला, योगमायेनं तो पळवला. रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. रोहिणी वसुदेवाची पत्नी आहे. ती त्यांनी कंसाच्या भीतीनं त्यांनी नंदराजाच्या आश्रयाला गोकुळात जाऊन राहिली होती. म्हणून तिथं त्यांनी गर्भवती झाली.
सर्वांना आश्चर्य वाटलं, म्हणीचा पती बंदीखान्यात आणि ही गर्भवती कशी काय? मग त्याने आकाशवाणीनं सांगितलं, तिने चिता पेटवली होती, त्याच्यात आता उडी मारणार इतक्यात आकाशवाणी परत झाली, सांगितलं रोहिणी निष्कलंक आहे. सर्व लोकांना आनंद झाला. रोहिणीचा सांभाळ त्याने गोकुळवासी लोकांनी केला. ती प्रसूत झाली भाद्रपद शुद्ध षष्टीला. तिला पुत्र प्राप्त झाला. बलभद्राचं प्राकट्य झालं. भगवंताच्या 24 अवतारामधला त्याने हा 19वा अवतार आहे. डोळेच उघडले नाहीत. हा डोळे का उघडत नाही म्हणून ब्राह्मणांना बोलावलं. त्याची जन्मपत्रिका पाहिली. त्याच्यात कळालं हा सामान्य नाही, शेष नारायणाचा अवतार आहे. ज्या अर्थी शेष नारायण इथं आला, शेष नारायण म्हणजे भगवंताचं आसन आहे. ज्या अर्थी आसन आलं त्या अर्थी आसनावर बसणारा सुद्धा इथंच येणार आहे. म्हणजे आपल्याच गावात देव येणार आहे. पण कुठे येईल? म्हणजे आपला जो राजा आहे नंद राजा, त्याला बऱ्याच काळापासून संतती नाही, त्याच्याच घरी त्यानं प्रकट व्हावं. काय केलं पाहिजे भूदेवांना विचारलं. ती म्हटली, हे बघा तुम्ही त्याने असं करा, निर्जला एकादशीचं व्रत करा. सगळ्या गावांना आबाल वृद्धांनी निर्जला एकादशीचं व्रत केलं. त्याचा परिणाम काय झाला असेल तर यशोदा राणी गर्भवती झाली. इकडे त्याने महाराज 7वा गर्भ गळून गेला. कंसाला आनंद झाला, पण त्याला काय माहिती त्याचा काळ येणार आहे म्हणून आता भगवान प्रगट होण्याची वेळ त्याने जवळ आली. भगवान त्याने वसुदेवाच्या हृदयात प्रवेश करून गेला. वसुदेवाच्या हृदयातून त्यानं देवकीच्या हृदयात प्रवेश केला. देवकीचं तेज अशा पद्धतीने वाढू लागलं. 9 मास त्याने पूर्ण होणार आहेत. आपल्याकडे श्रावण महिना म्हणतात आणि तिकडे भाद्रपद महिना म्हणतात, भादोका मास म्हणतात. 15 दिवसाचा फरक आहे. हे सगळं कालगणनेमध्ये त्यांच्याकडे आपल्याकडे फरक आहे. मला उत्तर प्रदेशात आणि आपल्याकडे फरक आहे. म्हणून त्यांनी आपण म्हणतो दशरथ हे मारिला तोची होता मास. म्हणून त्यांनी दशरथानं श्रावणाला मारलं होतं ना, तोच त्यांनी महिना श्रावण महिना चालू होता. देवकीचं तेज त्यांनी वाढलं होतं. देवदेवता कारागृहामध्ये भगवंताची स्तुती करण्याकरिता आले होते. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांचे योनी निहितंच सत्य सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वम शरणम प्रपन्न. भगवंताचं स्तवन देवदेवतांनी केलं आणि आता परमात्मा प्रगट होणार आहे. परमात्म्याच्या प्राकट्याची वेळ त्यांनी जवळ आली. सर्वांना आनंद झाला. आता सर्व गुणोपेत काल परमशोभना. काळाला आनंद झालेला आहे, वायुदेवाला आनंद झालेला आहे, दिशांना आनंद झालेला आहे, पृथ्वीला आनंद झालेला आहे, नद्यांना आनंद झालेला आहे, वृक्षांना आनंद झालेला आहे, पशुपक्ष्यांना सर्वांना आनंद झालेला आहे. देव येणार आहे. सर्वजण आनंद विभोर आहेत. आणि आता त्यांनी तो प्रसंग जवळ आला. श्रावण महिना आहे, त्याच्यामध्ये वद्य पक्ष आहे, त्याच्यामध्ये अष्टमी तिथी आहे, बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहेत. आणि अशा या दिव्य प्रसंगामध्ये रात्रीच्या 12 वाजता दिव्य लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडलेला आहे. वसुदेव देवकी त्या प्रकाशाला पाहतायत. पाहता पाहता त्या प्रकाशाने दिव्य असणारी आकृती धारण केलेली आहे. 4 हात त्यांनी घेऊन अष्टवर्षाची मूर्ती घेऊन जगन्नियंता परमात्मा प्रत्यक्ष वसुदेव देवकीच्या समोर त्यांनी प्रगट झालेला आहे. नारायण प्रत्यक्ष प्रगट झाला. देवदेवता घोष करूया गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. अद्भुत असणारं त्यांनी बालक चतुर्भुज रूपामध्ये त्यांनी शंख चक्र गदा पद्म हातामध्ये घेऊन पितांबर धारण केलेला परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. त्याने अतिशय दिव्य असणारं रूप प्रगट केलं होतं. वसुदेव देवकीने भगवंताला पाहिलं. पाहून त्यांनी मोठं समाधान वाटतंय. देवा, लोक तपश्चर्या करतात जन्मची जन्म, त्यांना तू त्यांनी प्रसन्न होत नाहीस. आम्ही कोणत्याही प्रकारची तपश्चर्या केली नाही तरी तू आमच्या समोर प्रगट झालास का? कसा काय आलास सांग. देवानं सांगितलं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, पात्र आले की तुम्ही तिकडच पाहता, माझं कोणीच ऐकत नाही गरीबाचं, असं होतं ना महाराज. म्हणून तुम्ही पहा पात्र, ते पाहायचेच आहेत तुम्हाला, तुमच्या समोरून ते जाणारच नाहीत, पण माझं म्हणणं आधी ऐका. भगवान प्रसन्न झाले मग बोलायला सुरुवात केली. या जन्मात जरी तुम्ही तपश्चर्या केली नाही तरी गत जन्मातली तुमची तपश्चर्या फळाला आली. तुम्ही त्यांनी सुतपा नावाचे राजा होतात, त्यांच्या पत्नीचं नाव होतं पुष्णी. थोडं थांबा, तिकडच थांबा, लगेच समोर येऊ नका, मी सांगतो त्यावेळी या. आता माझ्याकडे बघा. आता ते मीच सांगितलं, पण ते आले असते की मग तुम्ही परत ऐकलं नसतं माझं. पुरुषने आणि सुतपाने 1000 वर्षाची तपश्चर्या केली. मी प्रसन्न झालो. विचारलं काय पाहिजे? म्हणे देवा तुझ्यासारखा मुलगा व्हावा. देव म्हणला माझ्यासारखा मीच आहे. एवढी मोठी तपश्चर्या आणि छोटंसं वरदान मागितलं. 3दा म्हणले देव तथा असतो तथा असतो तथा असतो. म्हणून पुरुषने आणि सुतपाच्या घरी मी पुरुषनी गर्भ होऊन आलो. तेच तुम्ही कश्यपाने आदिती झालात, मी तुमच्या घरी वामन होऊन आलो. आणि आता तेच तुम्ही वसुदेव देवकी आहात, मी तुमच्या घरी कृष्ण रूपाने आलेलो आहे. आपली येण्याची बोली झाली होती, थांबायची काही बोली नव्हती. आता मला जायचं आहे. म्हणजे कुठे जायचं? म्हणजे नंदाच्या घराला, माझं नेई गोकुळाला. मला गोकुळाला नेऊन झाला.
म्हणे पण एवढा मोठा आज देवा तुला न्यायचं कसं? भगवान म्हणले मी सगळी तरतूद केली, मनुष्य रक्षपाळ ते मी मोहिले सकळ, सगळी तरतूद झालेली आहे, मी आता लहान होणार आहे. भगवान लहान झाले, देवकीनं भगवंताला हातात घेतलं, स्तनपान करू लागले, प्रेमपाना फुटला. पण दुसऱ्या क्षणाला कळालं की कंस आला, मग काय करू? पण सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झाली कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. पण वसुदेवाच्या हातात देऊन टाकलं देवाला. वसुदेवानं भगवंताला उचलली कमळापती, पायीची बंधने गळती, बंधन गळाली. आणि मग त्यांनी हातात घेऊन निघाले. द्वारपाल झोपे गेलेले आहेत, कुलप गळून गेलेले आहेत, दरवाजे त्यांनी उघडलेले आहेत. एक टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं. दोधे पाऊस त्यांनी पडू लागला. शेष नारायणाने वरतून फण धरलेला आहे. आता त्यांनी जाण्याकरिता निघालेले आहेत. आता येऊ शकता. घोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं कमरेला, कमरेचं छातीला, छातीचं गळ्याला लागू लागलं. नाका तोंडात पाणी जाणार हे भगवंताने ओळखलं. ओळखल्याबरोबर त्यांनी भगवंताने चरणस्पर्श केल्याबरोबर यमुना दुभंगली. 2 भाग त्यांनी झालेले आहेत. पलीकडच्या गाठाला जाण्याकरिता निघाले. याच्यात बरेचसे भाव आहेत महाराज. यमुना दुभंगली का दुभंगली असेल? यमुनेने स्वतःचं हृदय भगवंताच्या समोर प्रगट केलं, देवा त्यांची वाट पाहते आहे. आता त्यांनी महाराज पलीकडच्या गाठाला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती, योगमाया प्रगट झाली होती. वसुदेवजी महाराज आपल्या पुत्राला घेऊन त्यांनी गोकुळामध्ये जाऊन पोहोचले. सर्व गाव झोपी गेला होता. भगवंताच्या मायेच्या प्रभावानं दरवाजे उघडलेले आहेत. आपला पुत्र त्यांनी तिथे नेलेला आहे. यशोदा राणीच्या समोर प्रगट झालेली जी कन्या आहे ती कन्या आपल्या बरोबर त्यांनी घेऊन आपला पुत्र यशोदेच्या समोर ठेवलेला आहे. यशोदा राणी झोपेत. चोपदार थांबा पाठीमागे, चोपदाराचं काही काम नाही मध्ये. चला चला येऊ. स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण, हा प्रसंग आपण 10 वाजता पाहणार होतो. 10:15 वाजले म्हणजे फार जास्त तुमचा बांध रेटला नाही. ओके, 15 मिनिटं फक्त जास्त झालेले आहेत. असो, आपण थांबणारच आहोत तिथे. आता भगवान त्यांनी गोकुळात जाऊन पोहोचलेले आहेत. यशोदा राणीला झोप लागलेली आहे. झोपेत कुठे बाळणपण होतं का? पण भगवंताची माया प्रगट झाली. ती माया किमकिम न करोती, अघटित घटना पटयसी माया. मायेच्या प्रभावानं हा सगळा त्यांनी प्रसंग पाहायला मिळाला. सगळा गाव त्यांनी झोपला होता आणि झोप लागल्या कारणाने कोणाला काही कळालं नाही. सगळ्यात आधी जाग आली सुनंदीला. सुनंदा ही नंदराजाची बहीण आहे. नंदाला 2 बहिणी आहेत, नंदा आणि सुनंदा. ही सुनंदा जागी झाली. तिनं त्यांनी पाहिलं वहिनी बाळंत होण्याची वेळ जवळ आलेली आहे.
काय झालं म्हणून पाहावं, खिडकीतून डोकावून पाहते तर नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया त्या डोळ्यासमोर तिला दिसला. गायगाने धावत गेली, यशोदेला जाग केलं. वहिनी जाग्या व्हा, वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला पुत्र झालेला आहे. मुलगा झाला. यशोधराने आनंदी आहे, त्याला स्तनपान त्यांनी करू लागले. आता सुनंदा नंदराजाला सांगण्याकरिता निघाली. नंदराज भल्या पहाटे गोमातेची सेवा करत आहेत. गोमातेची सेवा केली म्हणून तर गोपाळ त्यांच्या घरी आलेला आहे. हे गोमातेच्या सेवेचं फळ आहे महाराज. पण गोमाता फार महत्वाची आहे. उद्या जर वेळ मिळाला तर आपण त्या प्रसंगांमध्ये प्रवेश करूया. म्हणून त्यांनी धावतच भैया 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 त्यांनी हाक मारायला सुरुवात केली. कोण हाक मारतंय म्हणून पाहिलं, सुनंदा होती. काय ग सुनंदे, का हाका मारतेस? भैया मोठी आनंदाची गोष्ट आहे. वहिनी बाळांत झालेले आहेत, तुम्हाला मुलगा झालेला आहे. लाला भयो हे, लाला भयो हे. नंदराज आनंद विभोर झाले. गळ्यातली नवरत्नांची माळ काढून सुनंदीला देऊन टाकली. सुनंदा गवळण सगळ्या गावात सांगण्याकरिता फिरू लागली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. राजाला मुलगा झाला, आनंद राजाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सर्व आनंद विभोर आहेत. सगळं गाव त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता उत्साहित झालेला आहे. सर्वजण नटून थटून शृंगार करून त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. नंदराजाचं जे घर आहे ना त्याला नंद भवन म्हणतात. हे चतुष्शालय म्हणजे त्याला 4 दरवाजे आहेत. त्या 4ही दरवाजांमध्ये दाटी झाली. नंदा घरी झाली दाटी होऊ लागली. सर्वजण भगवंताला पाहण्याकरिता गेले. देवाचा शृंगार करून त्याला पाळण्यात घातलेला आहे आणि सगळा गाव भगवंताला त्यांनी पाहून विभोर आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी सर्वजण आनंदी आहेत आणि सर्वजण त्यांनी महाराज भगवंताला पाहून सुखी झालेले आहेत. त्या सुखाची मोजदात करता येत नाही, त्याचा लेखाजोखा अशा पद्धतीने होऊ शकत नाही. मग देवदेवता सुद्धा त्यांनी आकाशातून पाहतायत. नंदोत्सव त्याला म्हणतात, जन्मोत्सव त्याला म्हणतात, कृष्णाष्टमी त्याला म्हणतात आणि सर्वजण विभोर होऊन देवाचं स्वागत करतात. देवदेवता आकाशामधून पुष्पांचा वर्षाव त्यांनी करत आहेत. सगळ्यांना फुलं वाटलीत काय? नाही ना. हे एवढे जे स्टेजवर आहेत तेवढ्यांच्या हातात फुलं आहेत असं समजा तुम्ही पण फुलं टाकतात. तुमच्या वतीने त्यांनी आम्ही इथे फुलं टाकतात. एकदा जयघोष सर्वजण करतील पुंडलिक वरदा आणि सर्वांनी त्यांनी अशा पद्धतीने भगवंताचं स्मरण करायचे. बोला पुंडलिक वरदा कृष्ण भगवान कृष्ण भगवान नंद भरा नंद भयो जय कन्हैया लाल की हो. नंद भयो जय कन्हैया लाल की. लाल भयो जय कन्हैया लाल की. लाल भयो जय कन्हैया लाल की. 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 कन्हैया लाल
पद्धतीने आपण त्याच्यात सहभागी आहोत. समोर या. नंद घरा नंद भैया महिलांच्याच वर्गात राहायचे आणि पुरुषांनी पुरुषांच्याच वर्गात राहायचे. चुकूनही इकडे त्यांनी होऊ द्यायचे नाही.
Hare
दर्शन चारा की मन में चाहता तू अरे कर सोनाला तो मचला ताला तो कई बना कर
आनंद